स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे. महिलांच्या अकाउंटला पैसे वाटप. बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, फायनली तो हप्ता आता सरकारकडून जमा करण्यात येत आहे. डिसेंबरचा हप्ता, या हप्त्यासाठी तुम्ही खूप वाट पाहिलेली आहे आणि ह्या हप्त्यासंदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. त्याचबरोबर ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे हेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण सविस्तर व्हिडिओला. त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा. राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला निवडणुकांपूर्वी अशा प्रकारची गर्दी जमा होत होती आणि इथं तुम्हाला जेंट्स कोणी दिसणार नाही, लेडीज दिसत आहेत फक्त. आणि हे सर्व होतं लाडकी बहीण योजनेमुळे. याच योजनेमुळे सरकारला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळालेली आहे केवळ आणि केवळ लाडकी बहीण योजनेमुळे. लाडकी बहीण योजनेची ही किमया आहे. अशा प्रकारे यशानंतर तिन्ही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेमुळेच आपण जिंकलो यासह त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, साजरा केलेला आहे. लाडक्या बहिणींचे आभार देखील मानलेले आहेत. तर लाडक्या बहिणींचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना विशेष करून आभार त्यांचे व्यक्त केलेले आहेत. योजनेमुळेच पुन्हा सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर वारंवार स्पष्ट केलं होतं निवडणुकांअगोदरही की तुमच्या सावत्र भावांना ज्यांनी योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना जोडा दाखवा, हेही त्यांनी व्यक्त केलेलं आहे. यशानंतर की लाडक्या बहिणींनी खरंच सावत्र भावांना जो आहे तो जोडा दाखवलेला आहे. ज्यांनी योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला होता, योजना बंद करा म्हणून केस दाखल केलेली होती, परंतु महिलांसाठी ही योजना आता पुढचे 5 वर्ष असणार आहे हे तर फायनल झालेलं आहे. येते 5 वर्ष 5 वर्ष आता ही योजना असणार आहे. लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि नक्कीच सामान्य महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे. जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांना खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि ज्या महिलांना पैसे येणं बाकी होतं त्या महिलांना या ठिकाणी पाहू शकता एका रिमोटच्या बटनावर राज्यातील सर्व महिलांना जो हप्ता आहे 1,500चा हप्ता सरकारने यापूर्वी पाठवलेला होता. ज्यावेळेस 1,500चा हप्ते 2 होते. पहिल्यांदा 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ट्रान्सफर जे करण्यात आले ते अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन हे पैसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले होते. ज्या बहिणींना पैसे आलेले नव्हते त्यांना हे पैसे मिळाले होते. त्यामध्ये 2 हप्ते मिळाले होते. 3,000 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळाले होते 2 हप्त्याचे. पण आता 2 हप्ते जर तुम्हाला इथून पुढे मिळणार तर ते 4200 रुपये मिळणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढलेले आहेत. 2100 रुपये हा हप्ता सरकारकडून जमा करण्यात येत आहे आणि या हप्त्याला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सरकार सुरुवात करत आहे. बऱ्याच दिवसापासून या हप्त्याची प्रतीक्षा होती. नोव्हेंबरमध्येच हे पैसे मिळणार होते. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे डिसेंबरचा तो त्यांना निवडणुका झाल्याच्या नंतर मिळणार आहे, पण नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे. पण तसं झालेलं नाही. पहा, लाडक्या बहिणीसाठी जो हप्ता डिक्लेअर केलेला होता डिसेंबरचा तो नोव्हेंबरमध्ये दिला गेला नाही. निवडणुकांनंतर हे पैसे मिळतील असं सांगितलं होतं, पण निवडणुका होऊन बरेच दिवस झालेले आहेत, निकालही लागलेला आहे. आता सरकार देखील स्थापन होत आहे, पण लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे आलेले नव्हते, पण आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे येत आहेत. सगळ्यात जास्त सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण ही योजना आहे आणि या योजनेमुळे पाहू शकता महायुतीतील तिन्ही नेत्यांनी अपूर्व असा विजय मिळवलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना घवघवीत असं प्रकारचं यश लाडकी बहीण योजनेमुळे आलेलं आहे. सरकारने या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला दिसू शकतो आपल्याला स्क्रीनवर. बरोबर वेगवेगळ्या घोषणाही आपल्याला झालेल्या पाहण्यास मिळालेल्या आहेत की अजित पवार यांनी घोषणा केली लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात 3,000 रुपये मिळणार. अशा विविध बातम्या तुम्ही पाहिलेल्या असतील. पण डिसेंबरचा हप्ता का इतके दिवस आला नाही, याला विलंब का झाला, तर
राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हा जो प्रश्न होता हा सुटलेला नव्हता. आता फायनली हा प्रश्न सुटलेला आहे आणि महायुतीच्या नेत्यांमधील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील मुख्यमंत्रीपदाची, अशी या ठिकाणी माहिती मिळत आहे. भाजपचे नेते मुख्यमंत्री होणार आहेत एकनाथ शिंदे. अनेक पत्रकार परिषद तुम्ही पाहिलेल्या असतील. यामध्ये लाडक्या बहिणींचं खूप विशेष करून कौतुक सरकारने व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच आता लाडक्या बहिणींसाठी सरकार खुशखबर देत आहे. लाडक्या बहिणींना मिळत आहेत पैसे, डिसेंबरचा हप्ता. त्यामध्ये आणखीनही महत्त्वाची माहिती आहे. ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले नव्हते, दिवाळीची भाऊबीज ज्यांना आलेली नव्हती, 3000 रुपये जे पैसे दिलेले होते सरकारने, जर तुम्हाला आले नसतील, तुमचे पैसे थकीत असतील, तर तुम्हाला आता या डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत. प्लस डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ताही तुम्हाला मिळणार आहे आणि पूर्वीचे राहिलेले तुमचे 2 थकीत हप्तेही मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे आता पैसे वाढवण्यात आलेले आहेत. 2100 रुपये हे पैसे वाढवण्यात आलेले आहेत. वर्षाला तुम्हाला 25,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच हा आकडा खूप मोठा असणार आहे सामान्य कुटुंबातील महिलांसाठी. आणि तुमच्या घरामध्ये 2 लाभार्थी महिला असतील तर तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये सरकारकडून देण्यात येत आहेत. तर लाडकी बहीण योजनेचे निकष जरी बदलले तरी तुमच्या घरातील 2 लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. म्हणजे 50,000 रुपये फिक्स तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा संकल्प केलेला होता आणि आता हा संकल्प पूर्ण करण्यात येत आहे सरकारकडून. आता हे पैसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहे सरकारकडून. ज्या महिलांनी पोर्टलवर अर्ज भरलेला होता त्या महिलांना देखील पैसे मिळालेले आहेत. ज्यांनी ॲपवर फॉर्म भरलेला होता त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी विशेष करून पोर्टल सुरू करण्यात आलेलं आणि पोर्टलवर अर्जांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे पहा. त्याचबरोबर मंजूर झालेल्या अर्जांची संख्याही या ठिकाणी जास्त आहे. परत या योजनेमध्ये 4 महत्त्वपूर्ण बदल होणार अशी ही माहिती मिळत आहे. पण आणखीन हे बदल झालेले नाहीत. योजनेतील बदल कधी होतील? जेव्हा राज्यामध्ये नवीन सत्ता स्थापन होईल. अगदी काही तास शिल्लक आहेत. उद्या राज्यामध्ये नवीन सत्ता स्थापन होत आहे आणि महिलांना जो हप्ता, ज्या हप्त्याची वाट पाहत आहे ते उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी सरकार पाठवणार आहे. उद्यापासून हे पैसे तुमच्या अकाउंटला मिळून जातील तुम्हाला. कारण लाडक्या बहिणींसाठी सरकार तत्पर असणार आहे. सरकार नक्कीच पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना खुश करणार आहे. याच योजनेमुळे पुन्हा सत्तेत आल्यामुळे 5 डिसेंबरला 100% तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. कारण उद्या नवीन मुख्यमंत्री राज्यामध्ये होत आहेत, नवीन शपथविधी सोहळा होत आहे आणि ज्या महिलांना पैसे आणखीनही आलेले नाहीत या योजनेचे अगोदरचे 5 हप्ते, त्यांनी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी टोल फ्री क्रमांक आहे, त्या टोल फ्री क्रमांकावर देखील तुम्ही कॉल करू शकता. त्याचबरोबर आधार DBT लिंक आहे की नाही हेही चेक करायचं आहे. आता लाडकी बहीण योजनेचे वाढवण्यात आलेले 2100 रुपये उद्या मिळणार का 1500 रुपये मिळणार हे प्रत्यक्ष महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाल्यावरच कळणार आहे. मग 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये जी वाढवलेली रक्कम आहे जर उद्यापासून मिळाली नाही तर ही आपल्याला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे. नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेस वाढीव रकमेची तरतूद होईल, नवा अर्थसंकल्प सादर होईल, त्याच वेळेस आपल्याला आता ही रक्कम वाढलेली पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठीही आणि सरकारसाठीही. सरकार पुन्हा स्थापन होत आहे. लाडक्या बहिणींना वाट पाहत आहेत की डिसेंबरचा हप्ता उद्या मिळणार. त्यामध्ये 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार पाहू. आता उद्याचा दिवस काही लांब नाही, काही तासच उरलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी. यापूर्वी जर कोणती महत्त्वाची अपडेट आली तर ती नक्कीच पाहण्यास मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.